लोहगड ट्रेकिंग मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. तरुण दरीत पडला नसून ढकलल्याचं समोर आलंय. होणारी पत्नी आणि तिचा प्रियकर ताब्यात घेण्यात आलाय. केतन अग्रवालला ढकलून दिल्याचं समोर आलंय. फोटोसाठी पोस्ट देताना पाडल्याचा बनाव समोर आलाय. तर मावळातील लोहगडावरून घटनेनं आता वळण घेतलंय. फोटोची पोस्ट देताना केतन अग्रवाल घसरून नदीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं केतन आणि होणारी पत्नी लोहगडवर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोस्ट देताना तो घसरून पडला असं समोर आलं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं समोर आलंय. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानं केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलं आणि याच घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का या संबंधीची चौकशी सुरू आहे. सोबतच प्रियकराला कुणी कुणी साथ दिली का याची चौकशी सुद्धा सुरू आहे. आता काय सांगणार, 26 वर्षाचा माझा मुलगा आज मला सोडून गेला फक्त एका त्या मुलीमुळे. फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी त्यांच्याकडनंच आम्हाला मागणी आली. आम्ही वारंवार सांगत होतो की बाबा मुलगी तुमची अजून 20 वर्षाची झाली नाही, एवढं लवकर कोण लग्न करतं. पण त्यांचं म्हणणं होतं नाही, आम्हाला करायचंय, आम्हाला करायचंय, आम्हाला करायचं. तर आपण पाहतोय तरुण दरीत पडला नसून ढकलल्याचं समोर आलंय. होणारी बायको आणि तिचं प्रियकराला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. बायकोचा सध्या तपास सुरू आहे. या सगळ्या दरम्यान सियाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे आणखी धक्कादायक वळण मिळालंय. केतनच्या मृत्यूनंतर सियानं रात्री इंस्टाग्रामवर तू माझ्या वाढदिवसादिवशी मला सोडून गेलास, आपलं लग्न अगदी जवळ आलं असताना तू मला सोडून गेलास, तू माझ्यासोबत असं का केलंस हे मला अजूनही कळत नाही, अशी भावनिक पोस्ट सियानं केली होती. पोलिसांना किंवा घरच्यांना संशय येऊ नये यासाठी तिने ही पोस्ट केली होती. मात्र तांत्रिक तपासात सियानं त्याला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर सिया आणि केतनचा 18 मेचा आणखी एक रोमॅन्टिक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय, ज्यात केतन सियाला 1 महिन्यानंतर असलेल्या वाढदिवसाचं सरप्राईज देत असल्याचं दिसून येत आहे. ही लग्न ठरवण्यात आलं. पोरगी जसं सिस्टम असतं त्या सिस्टमनं दाखवल्यानंतर मुलीला मुलगा पसंत पडला. त्यानंतर त्यांचं साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर 4 महिने होत आले. आता व्यवस्थित येत होती, घरी जात होती, मुलासोबत व्यवस्थित बोलत होती. आमच्या म्हणजे मुलाचे जे वडील आहेत विशाल, त्यांची मिसेस, यांच्यासोबत सुद्धा चांगले सालोख्याचे संबंध होते. असं कधीही आम्हाला वाटलं नाही की असं काहीतरी असेल.